नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सागरला मुक्ता म्हणत असते की त्या अभिषेकच्या विषयीच्या माझ्या मनातला नजरेतला तिरस्कार आणि राग दिसतो तुम्हाला, परंतु कोमलविषयीची काळजी कळत नाही आहे का तुम्हाला? त्याच वेळेला मग सागर म्हणतो की मुक्ता, परंतु एकाची काळजी करणं म्हणजेच दुसऱ्याचं अपमान करण्याचं तिकीट नसतं ना. खरं तर तुम्ही हे सगळं करताय ना मुक्ता, खूप चुकीचं करताय. हे बघा, माझा ऐका, तुम्ही खूप जास्त विचार करताय. तुम्ही यावेळेला हा विचार करून आता सोडून द्या. सोडून द्या ही गोष्ट. तेव्हा मग मुक्ता म्हणते की सागर, हे काय बोलताय तुम्ही? सोडून द्या म्हणजे? अहो, सोडून कशी देऊ मी ही गोष्ट? आपली कोमल एका चुकीच्या माणसाच्या प्रेमात पडली आहे, एका चुकीच्या माणसाच्या आयुष्यात अडकली आहे. अरे, कोमलच्या लग्नाशी तर दूर, कोमलला त्याच्या आसपासही फिरकू दिलं नाही पाहिजे आपण. आणि तुम्हाला माहिती आहे की इतका चीप आणि फ्रॉड मुलगा याचं कोमलशी लग्नच होऊ शकत नाही. आपली कोमल खूप चांगली आहे. आता हे ऐकल्यानंतर कोमल येते आणि कोमल म्हणते की वहिनी, काय बोलतेस काय तू हे? अगं, तू काय बोलतेस हे तुला तरी समजतंय का? चिप आणि फ्रॉड. अगं, अभिषेक किती चांगला आहे. अगं, तो आपल्या घरात आला, त्याने माझ्यावर इतकं मनापासून प्रेम केलं, आपल्या घरातल्या सगळ्यांचीही मनं जिंकली, आणि असा मुलगा चिप आणि फ्रॉड असं वाटतंय तुला? अगं, तू प्रत्येक वेळेला त्यातल्या त्यात त्याचा किती अपमान करत आली आहेस, परंतु तरीही त्याने माझी साथ सोडली नाही, माझा हात सोडला नाही, आणि तरीही तो माझ्यावर अजून तेवढीच काळजी करतो, प्रेम करतो. परंतु तू तू मात्र हे सगळं थांबवतच नाही आहेस. बास झालं वहिनी, आता बास झालं. खूप झालं, आता हे नाही सहन करू शकत मी. अगं, किती बोलणार आहेस अजून तू त्याला? तो बिचारा काही बोलत नाही म्हणून तू किती चुकीचं वागतेस. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की हे बघ कोमल, शांत हो. मी तुझ्या वाईटाचा विचार करीन का? मी तुझ्या चांगल्यासाठीच बोलत आहे. तो मुलगा तुझ्यासाठी योग्य नाही हे मला जाणवलंय, आणि म्हणूनच मी तुला हे सगळं बोलते. तू प्लीज याचा चुकीचा अर्थ काढू नकोस, असं ती तिला बोलते. त्याच वेळेला मुक्ताला ती बोलायला लागते की नाही वहिनी, बस झालं हे सगळं. तेव्हा मुक्ता म्हणते की तू शांत हो. आणि हे बघा सागर, मला तरी वाटतंय की तो मुलगा आपल्या कोमलसाठी योग्य नाही आहे, आणि म्हणूनच तर मी हे सगळं सिद्ध करणार होते, आणि तिला सिद्ध करण्यासाठीच मी या घरात बोलवलं होतं. परंतु तेव्हा मग आता लगेच कोमल बोलते की झालं काय? तू सिद्ध करण्यासाठीच बोलवलंस, परंतु वेगळंच घडलं ना, आणि जे काही घडलं ते तुमच्या फेवरमध्ये घडलंच नाही. मग आता काय करायचं? तेव्हा मग मुक्ता म्हणते की कोमल, अगं काय बोलतेस तू हे? तेव्हा ती म्हणते की बस झालं वहिनी, आता मला हे सहन होणाऱ्यातलं नाही आहे. खूप ऐकून घेतलं मी. अगं, आजपर्यंत सगळ्या गोष्टी तुझ्याशी शेअर करत आले. घरातल्या छोट्या मोठ्या माझ्या पर्सनल आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी तुझ्यासोबत शेअर केल्यात मी, परंतु तुला खूप मान दिला. तू माझं ऐकून घ्यायलाच तयार नाही आहेस. अगं, इतक्या अशा सगळ्या गोष्टी तू प्लीज माझ्यासोबत वागू नकोस. अगं, मला आता हे नाही सहन होत. प्रत्येक वेळेला आपलं दाखवायचं की नाही, आता मी या लग्नाला विरोध करणार नाही, आता मी तुम्हाला पूर्ण सपोर्ट करणार, तुमच्या लग्नाच्या आणि प्रेमाच्या मध्ये मी येणार नाही. परंतु दुसऱ्या क्षणाला तुझं वेगळंच असतं. पुन्हा तुझं संशय घेणं हे सुरू होतं. खरंच मला आता या सगळ्याचा ना खूप कंटाळा आलेला आहे. बस झालं, आता अभिषेकच्या विरोधात मी एक शब्दही ऐकून घेणार नाही. आणि वहिनी, आता मला लग्न करायचं आहे ना, तर मग मी अभिषेकशीच लग्न करणार. बस झालं. आता तू कितीही मनमानी कर किंवा काहीही बोल, परंतु आता मी तुझं अजिबात ऐकणार नाही. बस झालं, आता या सगळ्या गोष्टी मी नाही सहन करू शकत. आणि त्या अभिषेकनं तरी कशाला या गोष्टी सहन कराव्यात? तू प्रत्येक वेळेला दाखवतेस आणि करतेस वेगळंच, आणि उद्या जाऊन प्रत्येक वेळेला पुरावे शोधण्यासाठी तू तयार असतेस. का असं करतेस? अगं, तो इतका चांगला आहे, आणि तू प्रत्येक गोष्ट दाखवतेस त्यामध्ये तोच खरा ठरतो. मग तू कशाला त्याच्याबद्दल त्याच्या मागे मागे करत असतेस? का तू आमचं ऐकून घेत नाही आहेस? तेव्हा मग आता ती म्हणते की हे बघ दादूस, एक गोष्ट कान खोलून सगळ्यांनी ऐकून घ्या. मी अभिषेकशीच लग्न करणार, आणि जर माझ्या अभिषेकशी लग्न झालं नाही तर मी मात्र माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेन. हे ऐकल्यावर मुक्ताला आणि सागरला धक्काच बसतो. सागर म्हणतो की हे बघ कोमल, असं काही होणार नाही आहे. हे बघ, एक गोष्ट लक्षात घे की तुझं मी अभिषेकशीच लग्न लावणार. तेव्हा ती म्हणते की तरीही मुक्ता वहिनीला तू आता समजाव. तिच्या मनामध्ये जर काही वेगळं सुरू असेल तर ते पहिलेच बंद करायला सांग, आणि काहीही झालं तरीही मी त्याच्याशीच लग्न करणार आहे. आणि जर मला अभिषेकशी तुम्ही लग्न करू दिलं नाही, तुम्ही दुसरं काहीतरी वेगळं प्लॅनिंग केलं किंवा दुसऱ्या काहीतरी गोष्टी मनामध्ये आणल्या, तर सांगून ठेवते, मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेन, जीव देईन मी, असं म्हणून कोमल आता सागर आणि मुक्ता दोघांनाही धमकी देते. चला, आता मला हे नाही सहन होणार, असं म्हणून कोमल आता तिथून निघून जाते. सागर म्हणतो की कोमल, कोमल, एक मिनिट थांब.
ती आता बाहेर धावत निघून जाते आणि मग सगळेजण बाहेर बसलेले असतात. कोमल बाहेर येते आणि सागर तिच्या मागे मागे येतो आणि म्हणतो की हे बघ कोमल, असा विचार करण्याची काहीच गरज नाहीये. तू घाबरू नकोस, तुझं लग्न मी लावून देईन. तेव्हा मग आता इंद्रा म्हणते की काय झालंय, अरे काय झालं काय? तेव्हा मग सागर म्हणतो की मी नंतर सांगतो मम्मी तुला. तेव्हा ती म्हणते की नंतर नंतर कशाला, मीच सांगते ना आता सगळ्यांसमोर जे काही आहे ते. हे बघ मम्मी, मी आता दादूसला हेच सांगितलं की मला अभिषेकशी लग्न करायचं आहे आणि जर माझं अभिषेकशी लग्न लावून दिलं नाही तर मात्र मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. तेव्हा मग आता तो म्हणतो की देणार, लावून देणार, काळजी करू नकोस, तुझं मी त्याच्याशी लग्न लावून देणार. तुला अजिबात काळजी करण्याची काहीही गरज नाहीये. मी सांगतोय ना तुला, मी शब्द देतोय, तुझा दादूस तुला शब्द देतोय की मी तुझं लग्न त्या अभिषेकशी लावून देणार म्हणजे देणार. त्याच वेळेला आता इथे सावनी येते आणि हे सगळं पाहिल्यानंतर सावनीला तर खूपच आनंद झालेला असतो. तिच्या फेवरमध्ये सगळ्या गोष्टी अगदी घडत असतात असंच तिला वाटत असतं. त्याच वेळेला सागर म्हणतो की कोमल, काही काळजी करू नकोस, मी तुला शब्द दिलेला आहे. त्याच वेळेला मग सावनी म्हणते की अरे सागर, असं काय बोलतोयस तू? मला तर कळतच नाहीये. अरे मुक्ता जे काही बोलते ना, त्याच्यात काहीतरी तथ्य असेलच ना. ती जे काही बोलते ते आपल्या घराच्या कुटुंबाच्या भल्यासाठीच बोलत असते ना ती. अरे जर ती बोलते की तो मुलगा चांगला नसेल, तर कदाचित नसेल तो चांगला मुलगा. मग आपण उगीचच काय या सगळ्या गोष्टीत असं वागायचंय? मी तुला खरं खरं सांगते की अरे सागर, मुक्ता खूप चांगली आहे. आत्तापर्यंत तिने जे काही केलं, आपल्या घरासाठी, कुटुंबासाठी जे काही तिने निर्णय घेतले ते अत्यंत योग्य होते आणि दरवेळेला हेच सिद्ध झालेलं आहे की मुक्ता जे काही बोलते ते अगदी योग्यच असतं. मग आपण आत्ताही तिचं ऐकूया ना, ती जे काही म्हणते ते. तेव्हा मग आता इथे इंद्रा म्हणते की गप्प बस तू, बिना मेकअपचं दुकान. अगं तुला काय वाटलं की तू आता तिची बाजू घेशील म्हणजे तुझं सगळंजण आम्ही ऐकू का? अगं एकतर या मुक्ताने डोक्यात काय बाय चुकीचं भरून ठेवलंय. मुक्ता, मी तुला सांगून ठेवते, आता या लग्नाबद्दल काय चुकीचा विचार करू नको. अगं मला तरी वाटतंय ना मुक्ता, ह्या सगळा विचार करून करून ना तुझं डोकं फिरलंय डोकं, म्हणून तू असा विचार करत असते. आणि सावनी, एक गोष्ट लक्षात ठेव, त्या मुक्ताने हा निर्णय तर चुकीचा घेतलाच आहे, परंतु तिने आणखीन एक निर्णय चुकीचा घेतला. ते म्हणजे की तुला या घरामध्ये आणलं आणि या घरामध्ये तुला आणलं आणि घरातला एकदम वाईटातला वाईट डिसिजन तिने घेतलेला आहे आणि तुला घरात आणून तिने खूप मोठी चूक केलेली आहे. बस आता ती चूक आम्ही सुधारतोय. आणि मुक्तासमोर ती हात जोडते आणि म्हणतो की मुक्ता, बस झालं, हात जोडते मी बाई तुझ्या पुढे. नको या लग्नाच्या मागे लागूस. अगं तो अभिषेक चांगला मुलगा आहे, अजिबात काळजी करू नका. अगं त्या अभिषेकचं लग्न आपल्या कोमलशी होऊन देणारच मी. तेव्हा मग आता कोमल म्हणते की हो वहिनी, तेच आता तुला आम्ही सांगण्याचा सगळेजण प्रयत्न करतोय की तो विचार आता सगळा मनातून काढून टाक. अभिषेकबद्दल कोणत्याही प्रकारचा चुकीचा विचार तू करू नकोस. आणि दादूस, हे बघ, मी आताही तुला सांगते की तू एकदा वहिनीला समजव आणि जर तरीही ती समजली नाही आणि तूही तिचं ऐकलं तर मात्र माझं जर त्याच्याशी लग्न झालं नाही तर मात्र मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन, जीव देणार मी, असं पुन्हा पुन्हा ती धमक्या देत असते. हे ऐकून आता सगळ्यांना धक्का बसतो. इंद्रा म्हणते की कोमल, अगं असं बोलू नको बाय. तेव्हा मग मुक्ता मात्र संतापते. मुक्ता कोमलजवळ येते आणि म्हणते की काय गं, अगं काय बोलतेस तू? आणि काय तुम्ही आजकालच्या मुली सारखी सारखी जीव देण्याची भाषा करता? अगं आत्तामध्ये हे दोनदा वाक्य बोललीस तू की जीव देईन जीव देईन. हा जीव म्हणजे काय इतका स्वस्त झाला आहे का तुला? आणि तू जीव देण्याची भाषा कोणासमोर सर करतेस? तुझ्या कुटुंबासमोर. अगं तुझ्या आईचं प्रेम, तुझ्या दादूचं प्रेम, बापूचं प्रेम हे तुला दिसत नाही का? आईने लावलेली माया तुला लहानपणापासूनची दिसली नाही का? अगं बापूने आणि सागरने सगळे हट्ट तुझे पुरवले, काय नको ते तुला सगळं काही पुरवलं, मग त्यांचं प्रेम आत्तापर्यंतचं तुला दिसलं नाही का? तू आज आलेल्या त्या अभिषेकसाठी, त्याच्याबरोबरच्या लग्नासाठी जीव द्यायला निघालीस, परंतु तुझ्या फॅमिलीचा विचार तू केला नाहीस. अगं काय गं तुम्ही आजकालच्या मुली, खरंच प्रत्येक काही गोष्ट झाली, छोट्या छोट्या गोष्टीवरून जीव देण्याची भाषा करत असता तुम्ही. हा जीव तुम्हाला इतका स्वस्त वाटतोय का? आणि इतक्या सगळ्या गोष्टी घडतात, सगळेजण तुझ्यावर इतका जीव लावतायत, तरीही तू अशी चुकीची भाषा वापरू नकोस. अगं सगळ्यांचे चेहरे बघ, तुझ्याबद्दल सगळ्यांना काळजीच वाटते ना, आणि म्हणूनच सगळेजण तुला बोलतायत ना. आणि हे बघ, आत्ताच्या त्या अभिषेकसाठी तू स्वतःचं असं काही चुकीचं करून घेणार नाही आहेस. मी तुला सांगते ना, तू हे काही असं चुकीचं वाकायचं नाही. विचाराने काढून टाक डोक्यातून सगळा. तेव्हा मग आता कोमल म्हणते की काय करू मग मी मुक्ता वहिनी? तू माझ्याकडे दुसरा काही पर्याय सोडलेला नाही आहेस. अगं तू कसं वागतेस, कसं बोलतेस बघ ना. अगं तुला किती समजवण्याचा प्रयत्न केला
किती वेळ दिला तुला, परंतु तू मात्र काही त्याच्याबद्दल गैरसमज सोडायलाच तयार नाही आहेस. तू तुझा हट्टच धरून ठेवला आहेस. काय करणार मी, मला तू तरी सांग. तेव्हा मग मुग्धा म्हणते की बरं ठीक आहे, नाही विचार करणार मी चुकीचा. तेव्हा ती म्हणते की तू काही बोलताना विचार पण करत नाही. मग मुक्ता म्हणते की बरं ठीक आहे बाबा, मी आता पुढे काहीही बोलेन त्याबद्दल विचार करून बोलेन, ठीक आहे, काहीही बोलणार नाही. असं म्हणून कोमल आता गप्प तिकडून निघून जाते. तर इथे इंद्राला खूप रडायला येत असतं. आपली मुलगी ही अशी भाषा करते, मरण्याची भाषा करते हे पाहून इंद्रा आता खूपच तळतळू लागते. तिला त्रास होत असतो. सागर तिला शांत करतो, म्हणतो मम्मी शांत हो, काही होणार नाही, मी आहे ना, मी सगळं काही ठीक करेन, असं म्हणून तो गप्प करतो. तर इथे मुक्ता विचार करते की काय सुरू आहे सगळं. स्वामी, आज कोमल इतकं सगळं बोलली, जी मुलगी आजपर्यंत कोणालाही वर शब्द करून एकही शब्द काढला नाही, नजरही वर केली नाही, ती मुलगी आज जीव देण्याची भाषा करते. तर त्या अभिषेकमुळे त्या अभिषेकने या आपल्या कोमलला अगदी इमोशनल ब्लॅकमेल करून सोडलंय आणि म्हणूनच ती हे सगळं करते. हे सांभाळलंच पाहिजे असं मुक्ता म्हणते. तर इथे सावनी मात्र खूपच खुश असते. सावनी म्हणते की वा, चला सगळ्या गोष्टी या माझ्या फेवरमध्ये घडत आहेत, अगदी खूप छान. आणि मुक्ताला काय वाटतं की ती सगळ्या गोष्टी अगदी छान करते. वेल डन सावनी, यू आर डन इट. अगं, आज चक्क मुक्ता सगळ्यांसमोर खोटी पडली आणि सगळ्या काही गोष्टी आहेत त्या मुक्ताच्या विरोधात केल्या. मुक्ता, तुला काय वाटतं की तू प्रत्येक वेळेला सगळ्यांना हरवू शकतेस का? नाही, ही सावनी आहे ना, ही सावनी तुझ्या प्रत्येक गोष्टीला पुरून उरणारी आहे आणि या सगळ्या गोष्टीत मी तुला मागे पाडणार म्हणजे पाडणार. आज मी मुक्ताची एका बाजूने बाजू घेतली, परंतु मुक्ताची दुसरी बाजू ही बाजू घेऊन कमकुवत करून टाकली आहे आणि मुक्ताला आता काही नाही. आता इथून पुढे जर मुक्ताने काही ऐकलं नाही तर मात्र इंद्रा कोळी ही तिला काय घराच्या बाहेर काढून टाकणार आणि मग मुक्ता एकटी पडणार. ती सागरसमोर हात जोडून उभी राहणार की सागर प्लीज माझं ऐका, माझ्यावर विश्वास ठेवा, मी सगळं काही दाखवेन, तुम्हाला सत्य दाखवेन. परंतु काहीच होणार नाही, कारण या सावनीने अगोदरच सगळं साफ करून टाकलेलं असणार. सावनी, खरंच आता ही मुक्ता मात्र घराबाहेर काढण्याचा तिकीट आहे हा अभिषेक म्हणजे, आणि हा ऐन वेळेला मला मिळालेला आहे. त्याच्यामुळे आता या अभिषेकमुळे मी सगळ्या गोष्टी काही साध्य करून घेऊ शकते. मला या सगळ्याचा खरंच खूप आनंद झाला आहे. ओ माय डिअर सावनी, खरंच आत्ता मात्र खऱ्या खेळाला सुरुवात झाली असं वाटते. आता ती आरशात बघत म्हणते की सावनी, हे बघ, आता मुक्ता काय करणार? मुक्ता प्रत्येक पुरावे शोधण्यासाठी काहीतरी धडपड करणार. तिच्याकडे सगळ्यात मोठा पुरावा होता तो म्हणजे ती मूर्ख अनुजा. आता ती अनुजाही तिच्या विरोधात फिरली, म्हणजे आयुष्यातला सगळ्यात मोठा पुरावा तिने गमावून टाकला. मग काय, आता ती सारखे सारखे त्याच्यासमोर हात जोडणार, सागरसमोर हात जोडून म्हणणार की सागर प्लीज, मी पुरावे शोधून आणते ना, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, असं म्हणून आता सावनी ही मुक्ताची टिंगल करतच हसत असते आणि आरशात बघत असते. तर आता सावनी पुढे म्हणते की मुक्ता, तू कुठल्याही प्रकारचे पुरावे शोधू शकणार नाहीस, कारण तुझे आत्तापर्यंतचे जे सगळे पुरावे होते ते मी अगोदरच तुझ्या हातात लागण्याच्या अगोदरच नष्ट करून टाकले होते आणि आताही मी तसंच करणार. आताही तुझ्याकडे कोणताही जरी पुरावा येणार तरीही तो पुरावा मी तुझ्यासमोर येण्याच्या आधीच नष्ट करणार, कारण ही सावनी कायम तुझ्या मुक्ताच्या 2 पावलं पुढेच असते. म्हणून आता कधीही तुझ्यापर्यंत मी कोणती गोष्ट येऊ देणार नाही आणि तुला या गोष्टीत मी जिंकू देणार नाही म्हणजे नाही, असं म्हणून आता सावनी स्वतःचीच पाठ थोपटते आणि खूपच खुश होत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इथे इंद्रा तिच्या खोलीमध्ये बसलेली असते आणि कोमल जे जे काही म्हणाली ते तिला आठवत असतं आणि त्याने तिला आता त्रास होत असतो. कोमल म्हणत असते की जर माझं अभिषेकशी लग्न झालं नाही तर मात्र मी माझ्या जीवाचं काहीतरी परवाईट करीन. आता मात्र इंद्रा फोन हातामध्ये घेते आणि ती अभिषेकला फोन लावत असते. अभिषेक हा गाडीमध्ये बसलेला असतो. अभिषेक हा इंद्राचा फोन बघतो आणि तिचा फोन तो कट करून टाकतो. त्याच वेळेला मग आता फोन कट केल्यानंतर इंद्रा म्हणते की काय झालं असेल, अभिषेकराव फोन उचलत नाही. तेव्हा आता पुन्हा ती फोन करते आणि अभिषेक फोन उचलतो. तेव्हा मग इंद्रा म्हणते की अभिषेकराव ऐका ना माझं, मी काय सांगते ते ऐकून घ्या. तेव्हा मग आता तो म्हणतो की बोला मावशी, आता एवढा अपमान केला, आता पुन्हा काय बोलायचं आहे? तेव्हा ती म्हणते की नाही हो, तुमचा अपमान वगैरे काहीच करायचा नाही आहे मला तुम्हाला हे विचारायचं होतं की तुम्हाला लग्नामध्ये सूट हवी आहे की शेरवानी, म्हणूनच तुम्हाला फोन केला. तेव्हा तो म्हणतो की सूट आणि शेरवानी ते कशासाठी? तेव्हा ते म्हणते की अहो तसं नाही, आपल्याकडे पद्धत आहे ना, लग्नामध्ये नवरदेव मुलाला पोशाख द्यायचा असतो, म्हणजे आमच्याकडून तुम्हाला पोशाख असणार ना, म्हणून तुम्हाला फोन केला आहे मी की तुम्हाला नक्की काय हवं आहे, सूट हवं आहे की शेरवानी हवी आहे. तेव्हा मग आता
हे ऐकल्यावर तो म्हणतो की नको, काहीच नको. त्यापेक्षा तुम्ही मला अगदी हे सगळं जे काही टोमणे मारता ते खूप कमी आहेत का, की हे सगळं बोलताय? तेव्हा मग आता इंद्रा म्हणते की नाही हो अभिषेकराव, असं बोलू नका. आम्हाला सगळेजण तुम्ही आवडता. तेव्हा मग आता तो म्हणतो की तुमचं ठीक आहे हो. तुम्ही तर मला पसंती कळवली, परंतु त्या मुक्ताबहिनी सतत माझ्यावर संशय घेत असतात. प्रत्येक वेळेला मला खाली पाडण्याचा प्रयत्न असतो त्यांचा. काही झालं तरीही मी स्वतःला किती सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, तरीही त्यांचं तेच. मग उगीचच मी कशाला तिकडे येऊ ना, आणि सारखा कशाला मी अपमान करून घेण्यासाठी तिथे पाऊल ठेवू? मला सांगा. तेव्हा मग आता हे ऐकल्यावर तिला रडायला येतं. ती म्हणते की नको अभिषेकराव, प्लीज तुम्ही असं बोलू नका. प्लीज कोणत्याही प्रकारचा चुकीचा विचार करू नका. मी खरं सांगते तुम्हाला. अहो, तुमच्याबद्दल खरंच खूप आस लावली आहे कोमलने, आणि तिचा जीव तुमच्यामध्ये अडकला आहे, म्हणून तुम्ही असं करू नका. तेव्हा मग अभिषेक म्हणतो की हे बघा इंद्रा मावशी, मला कळतंय तुमचं बोलणं. तुम्ही जे काही बोलताय ते अगदी योग्यच आहे तुमच्या परीने. परंतु मला सांगा की मी असं कित्येक वेळेला करणार, तिथे अपमान करून घेण्यासाठी येणार, आणि माझ्या आईवडिलांनी, नातेवाईकांनी चांगली स्थळी आली, परंतु मी तुमच्या कोमलचा हात धरला त्यांच्या विरोधात जाऊन. पण आता मात्र माझ्याच पदरात निराशा आली. जाऊ दे, त्यापेक्षा हे लग्नच नको आणि काय नको, असं म्हणून तो फोन ठेवून देतो. आता इंद्रा रडू लागते आणि म्हणते की नाही मुक्ता, नाही, मी तुला आता सोडणार नाही. तू माझ्या मुलीचं लग्न मोडलंस. तर इथे हर्षवर्धन हा स्वतःच्याच खोलीमध्ये, म्हणजे स्वतःच्याच बंगल्यामध्ये बसून छानपैकी असा दारू पीत बसलेला असतो. तेव्हा तो म्हणतो की वा, काय लाईफ आहे. खरंच आत्ता मात्र माझी लाईफ बदलणार, कारण मी स्वतः आता इथे ड्रिंक करणार. मला हवं ते करणार मी इथे. आणि आत्तापर्यंत माझ्याच घरात मला मनासारखं वागण्याची सोरी होती. आत्ता मात्र नाही. आता मी काही शांत बसणार नाही. मला हवं तसंच मी वागणार. तेवढ्यातच तिथे आता मिहिका आल्यावर म्हणते की काय चाललेलं आहे हे सगळं? काय करताय तुम्ही? तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? तुम्हाला सांगितलं होतं की या घरामध्ये ड्रिंक्स करायचे नाहीत. तरीही तुम्ही या घरामध्ये ड्रिंक्स करताय. हे सगळं बंद करायला सांगितलं. संतोष जा, हे सगळं घेऊन जा. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की हे बघ, संतोष वगैरे कोणीही काही येणार नाही. आता तुझं कोणीच काही ऐकणार नाही, लक्षात घे. कारण हे सगळं तो माझ्यासाठी करतोय, आणि हेच नाही, शिवाय तो माझ्यासाठी प्रॉन्स बटर गार्लिक करतोय, माझं फेवरेट, म्हणजे चकणा म्हणून मला याच्यासोबत खाण्यासाठी. आणि माझ्या मनासारखं जे हवं आहे ना, ते सगळं मी करून घेणार आहे. मला जे हवं आहे ते सगळं खाणार आहे. तू या घरात सगळं माझं बंद करून टाकलं, परंतु आता मात्र मी तुला घाबरणार नाही. आता मला जे हवं ते सगळं मी करणार आहे. त्याच वेळेला इथे आता मिहिका म्हणायला लागते की हर्षवर्धन, हे बघा, हे जे सगळं करताय ना तुम्ही, हे माझ्यासाठी आणि माझ्या पोटातल्या बाळाच्या वाढीसाठी अजिबात चांगलेलं नाही आहे. त्या माझ्या बाळावर हे सगळे संस्कार झालेले मला आवडणार नाहीत. तो म्हणतो की नाही, आत्ता मी मात्र तुझं ऐकणार नाही. तुला काय करायचं आहे ना ते कर. काय करणार आहेस? जाऊन सगळ्यांना सांगणार आहेस का की मी असं वागतोय, आणि हे पोटातलं बाळ जर माझं नाहीच आहे, तर मग मी त्याची काळजी कशाला करायची? काय, यू आर अ बॅड इन्व्हेस्टमेंट. आणि काहीही झालं तरीही आता तुझ्याकडे इच्छाच नाही आहे. यू डिझर्व दिस. आणि असं म्हणून आता तो तिला तिथून जायला सांगतो. आणि मी का विचार करते की आता हा हर्षवर्धन, याचं माझ्यातलाही इंटरेस्ट तसाच कमी झाला, आणि तो आता माझ्याशीही तसंच चुकीचं वागायला लागलेला आहे. काही झालं तरीही याच्या मनातली आता भीती ही कमी झालेली दिसते. आता ती भीती कायम ठेवण्यासाठी मला काहीतरी केलं पाहिजे, आणि जर मी इथून निघून गेले तर याला मात्र रान मोकळं होईल. हा माझ्यासारखंच पुन्हा दुसऱ्या मुलीला फसवेल, आणि मग तिचं आयुष्य बर्बाद. त्यापेक्षा मी इथे राहणारच नाही, आणि इथे राहूनच याचं आयुष्य मी बर्बाद करणार आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, मुक्ता ही जेवण लावत असते. सागर म्हणतो की काय मुक्ता, जेवण झालेलं नाही का? मुक्ता म्हणते की हो झालं, हे काय वाढतच आहे. बोलवलं मी सगळ्यांना, परंतु कोणी येत नाही आहे. स्वातीताई म्हणाले येते, मम्मी येते म्हणाल्या, परंतु अजून आले नाहीत. त्याच वेळेला इथे आता सागर म्हणतो की घ्या, तुम्ही जेवण घ्यायला घ्या, मी बोलवतो सगळ्यांना. त्याच वेळेला इंद्रा वगैरे सगळेजण बाहेर येतात. आणि मग आता सागर म्हणतो की मम्मी, अगं काय चाललंय, काय झालंय का? तेव्हा ती म्हणते की काय व्हायला पाहिजे. तेव्हा मुक्ता म्हणते की मम्मी चला ना, जेवायला बसा, काय झालंय? तेव्हा मग आता तिनेही हाच प्रश्न विचारल्यावर इंद्रा मात्र संतापते. इंद्रा म्हणते की काय झालंय म्हणजे? इतकं सगळं करून तू आम्हाला विचारते की काय झालं म्हणून? अगं, हे सगळं करण्याची काय गरज होती का तुला? अगं मुक्ता, तुझ्यावर आम्ही प्रत्येक वेळेला इतका विश्वास ठेवतो, परंतु तरीही तुझं असंच वागणं कशाला असतं गं? तेव्हा मग आता सागर म्हणतो की अगं मम्मी शांत हो, मी तुला सांगितलं ना, आपल्या कोमलच्या मनासारखंच होणार आहे. तेव्हा मग आता
ती म्हणते की कसलं लग्न आणि काय लग्न. तो अभिषेक आता लग्नाला नकार देतोय आणि हे सगळं झालंय ते फक्त या मुक्तामुळे. अगं मला इतका त्रास होतोय सगळ्यामुळे. मी त्याच्याशी बोलली आणि तो मला म्हणाला की ज्या घरात माझा सारखा सारखा अपमान होतो त्या घरामध्ये मी कशाला येऊ. आणि बरोबरच आहे त्याचं. काय चुकलंय त्याचं. आणि आपल्या इतका अपमान ज्या घरामध्ये होतो त्या घरात अपमानासाठी पुन्हा पुन्हा येण्यासाठी एखादा 150 माणूसच येईल. परंतु मुक्ता, तू बघ, तू खूप चुकलीस. अरे सागऱ्या, तुझ्या बायकोला समजाव जरा. अरे हातातोंडाशी आलेला घास इतका आपल्या कोमलचं चांगलं स्थल या मुक्तामुळे घरातून निघून चाललेलं आहे. आणि मुक्ताशी ह्या सगळ्या गोष्टी बोल. अरे काय चालले काय नाही या गोष्टी तू तिला जरा समजाव. मग आता सागर म्हणतो की हो मम्मी, मी समजावतो, काळजी करू नको. इंद्रा म्हणते की मुक्ता, का करतेस ग तू असं. प्रत्येक वेळेला या गोष्टी मनातून का सोडून टाकत नाहीस. तुला कितीही सांगितलं तरी तू काही ऐकायला आमचं तयारच नाहीस. तेव्हा मग आता सागर म्हणतो की चल मम्मी जेव चल. परंतु ती ऐकायला तयार नसते. मग आता स्वाती म्हणते की मम्मी जेव. तेव्हा सागर म्हणतो की मम्मी तुला नाही ऐकायचं ना, ठीक आहे, मला तर खूप भूक लागली आहे. जर तू जेवणार नसतील तर मी पण जातो. तेव्हा मग इंद्रा त्याला थांबवते आणि म्हणते की ए नको नको पुरा, चल जेवायला बस, मिनी पण जेवायला बसते. असं म्हणून आता सगळेजण जेवायला बसत असतात. आणि त्याच वेळेला आता इंद्रा म्हणते की काय मुक्ता, अगं तू जेवायला वाढणार आहेस की आम्हीच वाढून घ्यायचं आहे. तेव्हा मुक्ता म्हणते की वाढते ना, वाढते. आणि मग आता मुक्ता म्हणते की मेंटेनन्सचं बिल आलेलं आहे. तेव्हा सागर म्हणतो की मेंटेनन्सचं बिल, ठीक आहे, बघतो मी. आणि त्यानंतर मग आता तो बिल बघायला जातो. मुक्ता म्हणते की थांबा, मी भरून टाकतो ते. तेव्हा मग मुक्ता म्हणते की नाही, 3,000 बिल आलेलं आहे. सागर म्हणतो की 2,500 असतं, आता 3,000 कसं काय. तेव्हा मग आता लगेच पुढे इंद्रा म्हणते की हां, त्या दिवशी सोसायटीची मीटिंग होती ना, त्याच्यामध्ये काहीतरी हे सगळं सांगितलं असणार, 500 रुपये वाढवले वगैरे. तेव्हा मुक्ता 500 रुपये कसले वाढले याचं बिलमध्ये बघत असते आणि त्याच्यातच तिच्या लक्षात येतं की CCTV चार्जेस आहेत. म्हणजेच आपल्या इथे बिल्डिंगमध्ये खाली CCTV फुटेज नक्कीच असणार. मग मुक्ताच्या डोक्यात पुन्हा एकदा प्लॅन शिजू लागतो. मुक्ता म्हणते की अच्छा, याचा अर्थ हा त्या दिवशी अभिषेक आणि त्याची बायको अनु भेटले याचं CCTV फुटेज नक्कीच तिकडे असेल. म्हणजे नक्कीच या अभिषेकबद्दल काहीतरी माहिती त्याच्यात असणार. मुक्ता म्हणायला लागते की मला आता हे सगळं बघितलं पाहिजे. हे CCTV फुटेज वगैरे सगळं काही चेक केलं पाहिजे. त्यातून मला नक्कीच काहीतरी मिळेल. तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मुक्ता ही ते CCTVचं फुटेज बघण्यासाठी येते. आणि त्याच वेळेला त्या CCTV फुटेजमध्ये अनुजा आलेली असते. आणि मग अनुजा आल्यानंतर अभिषेक तिला स्टोरूममध्ये आतमध्ये खिचून जात आहे. ते सगळं त्याच्यात दिसतं. आता मुक्ता म्हणते की बरोबर, या CCTVमध्ये सगळं काही स्पष्ट होत आहे की ही अनुजा ही आतमध्ये जाते. आणि आता सागरसमोर मी जाऊन हे सगळं सिद्ध करणार. मुक्ता आता सागरसमोर येते आणि म्हणते की सागर बघा, तुम्हाला जे सांगितलेलं ना तेच खरं निघालं. जरा या इथे, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. तेव्हा मग आता इथे मुक्ताला बघूनच सावनी घाबरते की हे नेमकं पुढे काय करणार आहे. त्याच वेळेला आता मुक्ता म्हणते की सागर हे बघा, हे पेनड्राईव्ह आहे, यामध्ये आपल्या कॉरिडॉरचं CCTV फुटेज आहे. आणि त्या CCTV फुटेजमध्ये हे दिसतंय की तो अभिषेक आणि अनुजा कसे वागत आहेत ते. आणि सागर, अभिषेक आणि अनुजा दोघंही मित्रमैत्रिणी नसून नवरा बायकोच आहे, हे यामधून सिद्ध होणार आहे. आता हे ऐकल्यावर मात्र सावनीच्या पायाखालची जमीन हादरते. मुक्ताने शेवटी आणखी एक पुरावा शोधूनच काढलेला असतो. मुक्ता म्हणते की सागर हा बघा, हा पुरावा तुम्ही बघा, या पेनड्राईव्हमध्ये सगळं काही सत्य लपलेलं आहे. आता हे ऐकल्यानंतर मात्र सागरला धक्काच बसतो. आता मुक्ताने स्वतः पुन्हा एकदा सावनीला आणि अभिषेकला चांगलं जाळ्यात अडकवलेलं असतं. आता यापुढे नक्की काय घडणार आणि मुक्ता ही कशाप्रकारे अभिषेक आणि सावनीचा पर्दाफाश हा घरच्यांसमोर करणार आणि सागर हा कसा या सगळ्या गोष्टींवर बघितल्यानंतर काय रिॲक्ट करणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.